या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पद्मशाली समाजाच्या मेळाव्यात भाजपवर दंगली घडवल्याचा आरोप केला होता। त्यावर देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली। केंद्रामध्ये मागील 10 वर्ष भाजपची सत्ता आहे, राज्यामध्येही भाजप महायुतीची सत्ता आहे असे असताना सोलापुरात अथवा महाराष्ट्रात एकही दंगल झाली नाही। उलट मागील 50 वर्षे त्यांची सत्ता होती, त्या काळात अनेक दंगली झाल्या, त्यामुळे सोलापूरवर दंगलीचा कलंक तुम्हीच लावलात असा थेट आरोप काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांचे नाव न घेता भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी केला। दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी या ठिकाणी साई दर्शन पर्यटन केंद्र या ठिकाणी आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली। इथे त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर पत्रकारांशी गप्पा मारल्या। भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजप विरोधात मोहीम उभी केली आहे, आपण कुठे कमी पडला का असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता त्यावर ते म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सुद्धा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले, त्यांच्यापेक्षा जास्त निधी मी मागील 10 वर्षात दक्षिण सोलापूर या मतदारसंघात दिला आहे। 2014 पासून मी दिलेला निधी, केलेली विकास कामे, या भागाची झालेली प्रगती विरोधकांच्या डोळ्यात खपत नाही अशी टीका करताना पत्रकार डोळ्यांनी न पाहता कानांवर विश्वास ठेवतात अशी नाराजी भूमिका देशमुख यांनी व्यक्त केली। पंतप्रधान मोदी जे बोलतात ते करून दाखवतात। त्यांच्या हस्ते कामगारांच्या घरकुलाचे उद्घाटन झाले आणि चावी ही त्यांनीच दिली। बोरामणी विमानतळ काँग्रेसवाल्यांना करता न आल्याने आणि आमच्या काळात सोलापूर विमानतळाचे उद्घाटन झाल्याने त्यांना त्यांचे मन खाते आहे असे सांगतानाच निंदकाचे घर असावे शेजारी या शब्दात त्यांनी विरोधकांना धारेवर धरले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।